अवघ्या 4 ते 5 महिन्यावर आलेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वार्थाने महत्त्वाची ठरणार आहे. यातही पक्षामध्ये उभी फूट पडल्याने ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने ही निवडणूक आणखीनच निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक नियोजनबद्धरित्या या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. या निवडणुकीत एकीकडे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती आणि दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे. यांच्यात धुळा उडणार आहे, त्यात लोकसभेच्या काही मतदारसंघासाठी. महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी काही नावांची चाचपणी करून उमेदवारांची निश्चितीही जवळपास झाली आहे. पण शरद पवार गटाकडून आगामी लोकसभेसाठी खासदारकीचे उमेदवार नेमके कोण असतील हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची समीकरण पाहता किमान 12 ते 16 जागा शरद पवार गटाला मिळू शकतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा निवडून आल्या होत्या. पण पुढे सुनील तटकरे अजित पवार गटात गेले आहेत. सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे शरद पवार गटासोबत आहे. पक्षात पडलेली फूट आणि महायुतीमुळे बदललेली पारंपरिक जागांची समीकरण. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण सध्या घडत असलेल्या घडामोडी मधून लोकसभा निवडणुकीसाठी पुढील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पहिलं नाव आहे ते बारामतीचे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सलग 3 वेळा विजय मिळवलेला आहे. त्यात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून उभ्या करण्यात आलेल्या आव्हान मोडून त्यांनी बाजी मारलेली आहे. मात्र यावेळी त्यांच्याच कुटुंबातून त्यांच्या विरोधात आव्हान उभं केलं जाणार असल्याची शक्यता आहे. महायुतीतील जागा ही अजित पवार गटाकडे जाणार आहे हे जवळपास निश्चित आहे. तसेच इथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. त्यामुळे यावेळी मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना कडवं आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. शरद पवार गटाकडून दुसरे उमेदवार असतील ते म्हणजे अमोल कोल्हे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार असलेले अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आपल्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवला होता. तरी एकंदरीत परिस्थिती पाहता सोबत राहण्याची शक्यता अधिक असून त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे त्यांच्या समोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये सुद्धा या मतदारसंघासाठी दावे प्रतिदावे सुरू आहेत. यात कोण बाजी मारतो यावर कोल्हेंचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील, विलास लांडे, महेश लांडगे या रेसमध्ये आहेत. तर शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित असलेले उमेदवार म्हणजे श्रीनिवास पाटील. वय हा फॅक्टर वगळता सगळ्या बाबी खरं तर पाटलांच्या बाजूने आहे. 2019 मध्ये सातारा मतदारसंघात झालेली पोटनिवडणुकीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. शरद पवारांच्या सोबत पाटलांच्या मैत्रीचेही राजकीय वर्तुळात आवर्जून उल्लेख केला जातो. तसेच पक्षात फूट पडले तर या मतदारसंघात शरद पवार यांचाही बऱ्यापैकी प्रभाव असून पवार गटाचे वर्चस्व लक्षणीय स्वरूपाचं आहे. त्यामुळे पवार गटाच्या उमेदवारासाठी ही जागा तुलनेने सोपी असेल असं वाटत आहे. पण छत्रपती उदयनराजे यांचाही या मतदारसंघातील प्रभाव कदापि दुर्लक्षित करून चालणार नाही. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगावमध्ये रावेर मतदारसंघासाठी आग्रही असणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांचा अनुभव आणि महाविकास आघाडीची ताकद असं समीकरण साधलं जाण्याची शक्यता आहे. मतदारसंघात सध्या भाजपच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. मात्र पक्षांतर्गत वादानंतर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने पवार गटाच्या पथ्यावरच पडणार आहे. तसेच सलग 2 वेळा जिंकणाऱ्या रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा संधी दिल्यास सासरा विरुद्ध असून त्यांच्यात मुकाबला रंगण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार गटाकडून अहमदनगर मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला जाणार हे जवळपास निश्चित आहे. येथील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके लढणार हे निश्चित होते. विखे आणि लंकेमध्ये राजकीय मतभेद आहेत. निलेश लंके अजित पवार गटात गेल्याने हे चित्र बदललं आहे. पण शरद पवार गटाकडून जेव्हा येथील संभाव्य उमेदवाराची चाचपणी झाली तेव्हा निलेश लंकेंच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे जर अजित पवार गटात राहून लोकसभेचे उमेदवारी मिळणार नसेल तर माघारी परतून शरद पवार गटाकडून लोकसभा लढवली पाहिजे असं लंकेंच्या समर्थकांचं मत आहे. अशा परिस्थितीत लोकसभेला सुजय विखे विरोधात निलेश लंके शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून लढल्यास आश्चर्य वाटायला नको. शरद पवार गटातून उमेदवारी निश्चित झाली असा 6वा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड. बीडमधून शरद पवार गटाकडून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही
संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला जाऊ शकतो. मात्र धनंजय मुंडे यांच्यासह आणखी राष्ट्रवादीचे 2 आमदार अजित पवारांसोबत गेल्याने इथे महायुती भक्कम झाली आहे. तर इथे भाजपकडून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने तिथली लढत शरद पवार गटासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी निश्चित असलेला 7वा मतदारसंघ म्हणजे जळगाव. या मतदारसंघात भाजपाचे उमेश पाटील हे विद्यमान खासदार आहेत. उमेश पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा 4,11,000 मतांनी पराभव केला होता. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनुभवी चेहरा म्हणून देवकर यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या मतदारसंघातील 6ही विद्यमान आमदार हे महायुतीचे असल्याने येथेही शरद पवार गटासमोर कठीण आव्हान असणार आहे. आता मतदारसंघाची निश्चिती करताना महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघाची अदलाबदली होऊ शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.